हो खरंच. आणि आता अजून वातावरण सुमधुर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते प्राचीताई ऋषिकेश गोठणकर यांना. प्राचीताई, तुमचं स्वागत आहे. त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. प्राची गोठणकर ताई जरी पेशाने आर्किटेक्ट असल्या तरी त्यांनी पुणे आकाशवाणी येथे युववाणी निवेदिका म्हणून काम केलेलं आहे. इथे BHF रेडिओसाठी 4 वर्षांपासून निवेदिका म्हणून त्या काम करत आहेत. UK मध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं निवेदन आणि सूत्रसंचालन करत आहेत. म्हणजे स्नेहल मधुरा आज आपल्याला दडपण आहे यांच्यासमोर, नाही का, सूत्रसंचालन करताना. आणि महत्वाची गोष्ट, विशेष गोष्ट अशी आहे की 4 मार्चला एक कार्यक्रम झाला. UK पार्लमेंटमध्ये एक कार्यक्रम झाला. जागतिक मातृभाषा दिनाचा कार्यक्रम होता. त्याच्यात आपली मराठी देखील होती आणि मराठी मध्ये कविता सादर करण्याचा मान प्राचीताई गोठणकर यांना मिळाला होता. त्यांनी UK पार्लमेंटमध्ये, इंग्लिश पार्लमेंटमध्ये मराठी कविता सादर केल्या आहेत. त्यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आणि हा माईक त्यांच्यासाठीच खरं त्यांना देतो. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन. मला ना कार्यक्रमाला याआधी इतकं टेन्शन कधीच आलं नाही जितकं आज आलंय. त्याचं कारण असं आहे की नेहमी मी पडद्याच्या या बाजूला असते, आज त्या बाजूला आहे. ओळख मी करून देते. आज ओळख झाली आहे, त्यामुळे खूप जबाबदारी वाढली आहे. सर्वप्रथम दादांनी असं सांगितलं की आपल्याला मराठी भाषा तिथे कविता आपल्याला सादर करता आली आणि जाता आली. याची एक फक्त प्रतिनिधी म्हणून मी तिथे गेले. हा सगळा मान तुम्हा सर्वांचा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या, आपल्या सगळ्यांसाठी टाळ्या. आपल्या भाषेचा हा गर्व आहे, हा अभिमान आहे. माझ्या प्रयत्नाला सुरुवात करण्याआधी मी माझे गुरु हंसतीर्थ स्वामी महाराज आणि पूर्णवाद प्रणेते डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि इतक्या सुंदर मंदिरामध्ये आज हा कार्यक्रम होतोय, तर या भगवंताच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन वर्षाला तुम्हाला शुभेच्छा देते. मगाशी इतकं छान या बाळाने सांगितलं की बाणा म्हणजे काय. हा बाणा म्हणजे नक्की काय तिने शब्दांमध्ये सांगितलं, पण मला आणखीन एक असं वाटतं की जो तुम्ही, मी, आपण सगळेजण जपतोय मनामध्ये, तो मराठी बाणा, ती मराठी संस्कृती. कारण आज ती आहे म्हणून आपण आहोत. खरं सांगू का, आपल्या भाषेला अभिजात असा दर्जा मिळाला, पण हा दर्जा मिळाला, ती अभिजात आहेच, त्याला फक्त त्याची प्रचिती इतर सर्वांना आली असं आपण म्हणूया. आणि या मराठी भाषेचे आपण पायीक आहोत याचा खूप मनापासून मला आदर आहे, अभिमान आहे. आणि सद्गुरूंचरणी त्याच्यासाठी लीन व्हायला नक्की आवडेल. आज विश्ववासू संवत्सर सुरू होत आहे, शके 1947. हे विश्ववासू म्हणजे वैश्विक संवत्सर आहे. सनातन धर्म हा वैश्विक आहे, सर्व समावेशक आहे. आणि त्यामुळेच आज तुम्ही जर बघितलं असेल तर आज योगायोग असा आहे की 30 मार्च आज UK मध्ये मदर्स डे साजरा केला जातो.
त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं आहे की आई हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आई म्हणजे काय तर आपला ईश्वर असं आपण आईला म्हणतो. हा भारतीय संस्कृतीचा अतिशय परम जिव्हाळ्याचा असा विषय आहे. त्यामुळे हे जे मातेचं स्वरूप आहे हे प्रादेशिक आहे, व्यक्तिगत आहे, जागतिक आहे आणि वैश्विक आहे. त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतो की एखादा दिन साजरा करणं, मातृदिन किंवा मदर्स डे साजरा करणं म्हणजे फक्त आईसाठी भावना आहे का, तर नाही, आपल्यासाठी 365 दिवस आहेत. पण डॉक्टर VR पारनेरकर असं म्हणतात की प्रत्येक क्षणाचं बारसं करावं. म्हणून आजचा हा दिवस आहे. तर या निमित्ताने मला असं वाटलं की आपल्या संस्कृतीच्या संदर्भात माता हा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे, तर त्या संदर्भातच तुमच्याशी चर्चा करायला मला आवडेल. माझं काहीतरी मला जे वाटतं ते तुमच्यासमोर प्रकट व्हायला आवडेल आणि आपण सगळे मिळून या विषयावर आपण चिंतन करूया. जगतो पितर वंदे पार्वती परमेश्वर असं कालिदासानं रघुवंशात जे आईवडिलांचं वर्णन केलं आहे ते खरं चिंतन कशासाठी आहे. पहिला नमस्कार हा आईलाच का करायचा? आईचं आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक स्वरूप काय आहे या दृष्टीने जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की भारतीय संस्कृतीमध्ये माता ही फक्त बायोलॉजिकल नाही आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपण निसर्गाला सुद्धा माता म्हणतो, आपण गोमाता म्हणतो, आपण नद्यांना आईच्या स्वरूपामध्ये बघतो, आपण मातृभूमी असं म्हणतो. खरं तर पितृसत्ताक अशा या पद्धतीमध्ये सुद्धा आपण आपल्या भूमीला काय म्हणतो तर मातृभूमी म्हणतो. जी भाषा आपण बोलतो ज्याला फक्त संभाषण असं म्हणू शकतात, पण आपण त्याला मातृभाषा असं म्हणतो. तर आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक भूमीकडे माता या भूमिकेतून आपण बघतो. म्हणून असं वाटलं की मदर्स डेचा हे औचित्य साधून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा विषय किती छान असेल. यासाठी तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर मी 2-3 कविता सादर करेन आणि याच वेगवेगळ्या, फक्त आई अगदी बायोलॉजिकल मदर असं न बघता, जन्मदाती आई असं न बघता, वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात काय म्हटलंय बघा. तो अध्याय हा 6वा वरी साहित्याची या बरवा. तो अध्याय हा 6वा वरी साहित्याची या बरवा, सांगे जैन म्हणून परसावा चित्त देऊन. आता ह्याच्या पुढचं तुम्ही पण म्हणू शकता कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती. माझा मराठीची बोलू कौतुक परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवून. मराठीच्या गोडीनं आशेनं कानालाही जिव्हा फुटते आणि इंद्रिय आपापसात भांडते. शब्द हा विषय तसा सहज पाहिला तर कानांचा, पण जीभ म्हणेल की हा आमचा रस आहे. नाकालाही हा गंध आमचा आहे असं वाटेल. यापेक्षा आणखी नवल कोणतं की बोलण्याच्या नुसत्या सरणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटू लागेल की हे बोल नाही आहे, तरी प्रत्यक्ष रूपाची घाणच निर्माण झाली. आणि शब्द जोडून जेव्हा पूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा सर्व इंद्रियांना मागे टाकून मनच बाहेर पडेल आणि बाहू उभारून अलंगन द्यायला धावेल. अशी ही आपली मराठी भाषा. डॉक्टर R.P. पारनेरकर यांनी फार सुंदर मातृभाषेचं वर्णन केलं. माय मराठी अमृत भाषा नाही जियेला तोड. माय मराठी अमृत भाषा नाही जियेला तोड. शब्द किती गोड मराठी अद्वितीय जोड. नाना छंद गुंफुनी आजवर शब्द चित्रतव रेखी मनोहर. नाव मिळाले कवी मज भूवर. परिणा झाले मला कधी ते तुझ्यासारखे गोड मराठी अद्वितीय जोड. शशिवदनामी म्हटले तुझला. शशिवदनामी म्हटले तुझला. हरिणाक्षी नव गुलाब फुलला. नासिकेस तव चाफे पळिला. तुझसी गाया कवनी माझ्या अशी घातली जोड मराठी अद्वितीय जोड. दंतपंक्तीला माणिक मोती. दंतपंक्तीला माणिक मोती. भान प्रदेशा चंद्रकोरती. केशव कलापी भृंग खेळती. रत्नालान तव गणती. संत कवींची होड मराठी अद्वितीय अजोड. ब्रह्माची सावली ही माया. ब्रह्माची सावली ही माया. माझी कविता तशी तव छाया.
यज्ञ असे आनंद द्यावया गंध तुझा गे माय मराठी अद्वितीय अजून. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या भूमीला आपण म्हणतो मातृभूमी. आणि मातृभूमी असं म्हटल्यानंतर पहिलं देशभक्ताचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर, वीर सावरकर. ही कविता थोडीशी मोठी आहे, पण मी लवकर घेण्याचा प्रयत्न अशासाठी करेन आपल्या वेळेची मर्यादा करता. थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की 1910च्या मार्च महिन्यामध्ये ताताराव म्हणजे सावरकर हे इंग्लंडमध्ये पकडले गेले. तेव्हा त्या तिथल्या परिस्थितीनुसार त्यांनी त्यांच्या वहिनीला एक पत्र लिहिलं होतं. बहुधा ते शेवटचंच पत्र होतं आणि ब्रिक्स्टन जेलमधून त्यांनी ते लिहिलं होतं. एखाद्या मातृभूमीबद्दल, आपल्या मातृभूमीबद्दल काय प्रकट इच्छा असावी आणि किती देशभक्ती असावी याचं हे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून आज ही कविता घेतल्याशिवाय मला राहवलं नाही. हे मातृभूमी तुझला मन वाहिले, हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाद विभवही तुझं अर्पियले. सावरकरांची भाषा बघाल ना. हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाद विभवही तुझं अर्पियले. तू तेची अर्पिली नवरस कविता, नवी कविता रसाला लेख प्रति विषय तुझी अनन्य झाला. हे मातृभूमी आतापर्यंत माझं मन, बुद्धी, कविता, लेखन, वक्तृत्व सगळं तुझ्या चरणी मी अर्पण केलंय. या सगळ्यात फक्त तुझं वर्णन आहे आणि फक्त तुझी सेवा आहे. तच थंडीली ढकलेली प्रिय मित्र संघा, केले स्वये दहन यौवन देह भोगा. त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. तुझं कार्य म्हणजे सर्व देवतांना आवडणारं पवित्र कार्य आहे आणि तीच ईश्वर सेवा मानून मी आजपर्यंत माझे प्रिय स्नेही मित्रवर्ग यांना सुद्धा मी तुलाच अर्पण केलेलं आहे. माझ्या स्वतःच्या तारुण्य सुलभ यौवनीलाही मी स्वतःच्या हाताने जाळून भस्म केलंय, ते फक्त तुझ्यासाठी. त्वच थंडली ढकलेली गृह वित्तमत्ता, दावनलात वहिनी नव पुत्र कांता. त्वच थंडली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परम कारुण्य पूर्ण सिंधू. त्वच थंडीला वेळी बळी प्रिय बाळ झाला, त्वच थंडीली बघ आता माझा देह. तुझ्याच पूजेमध्ये हे मातृभूमी, तुझ्याच पूजेमध्ये माझं घर, पैसा, संपत्ती मी सगळं अर्पण केलंय. एवढंच नव्हे, माझा लहान मूल, माझी पत्नी, माझी वहिनी तुझ्या सेवेच्या वणव्यात ढकलून दिल्या. तुझ्या अग्नीमध्ये माझा अति धैर्यवान मोठा भाऊ, लहान भाऊ बाळ याची सुद्धा मी आहुती दिली आहे. आणि आता माझा देह सुद्धा मी या यज्ञामध्ये समर्पण करतो. मधली आणखीन काही कळली आहेत खरं तर, पण मी फक्त शेवटचे याचे 4 सर्ग आहेत, तर आपण या दोनातले सुद्धा आपण थोडेसे मध्ये घेऊन मी आता फक्त तुम्हाला शेवटचं सांगते आणि तुम्हाला लक्षात येईल की मातृभूमीची ओढ आणि हे देशप्रेम काय आहे. की घेतले व्रतते न हे आम्ही अंधतेने, की घेतले व्रतने हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतीचे. हे सगळं आम्ही केलं, पण हे आंधळेपणाने हा निखाऱ्यांचा मार्ग आम्ही चोखळला नाही आहे. सगळं केलं त्यांचं, पण सावरकर म्हणताय की अंधपणाने हा निखाऱ्यांचा मार्ग आम्ही चोखळला नाही. आमच्या जाज्वल्य इतिहासाला आणि निसर्ग दत्त कर्तव्याला साजेस असं हे दिव्य दाहक पवित्र कर्तव्य आम्ही सर्व विचारांती जाणतेपणाने स्वीकारलंय. हे मातृभूमी फक्त तुझ्यासाठी.